विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे मृदा व जलसंधारण विभागाची। तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे नवीन परिपत्रक शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जे काही 670 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ती जाहिरात जी आहे ही परीक्षा शासनमान्य TCS या कंपनीमार्फत राज्यातील 28 जिल्ह्यात निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रांवरती 20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। तर दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सत्र सकाळी 9 ते 11 या दरम्यान जे काही अमरावती शहर आहे या परीक्षा केंद्रावरती श्री यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस ABCD असे उत्तर सदृश माहिती असल्याचे आढळून आलेले होते। त्यामुळे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल इथे विद्यार्थी मित्रांनो 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर आता TCS कंपनीच्या अमरावतीतील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत जे काही अमरावती शहर ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी आहेत यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे असं आपल्याला या पत्रकामध्ये तुम्हाला दिसून येईल। तर सदरची बाब घेणाऱ्या TCS कंपनीतील या परीक्षा केंद्रांशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे सुद्धा प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे। एकूणच हे सगळे परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असून मग या शासनाने याच्यावरती असा निर्णय घेतलेला आहे की उपरोक्त परीक्षेत झालेला हा प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता जरी दिसत असला तरी सुद्धा ही जी परीक्षा घेण्यात आलेली होती 21 व 20 फेब्रुवारी रोजी, तर ही परीक्षा बघा आता विद्यार्थी मित्रांनो रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। याची संबंधित सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि खाली तुम्ही पाहू शकता की सुनील चव्हाण हे जे काही आयुक्त आहेत राज्यस्तरीय निवड समिती मृदा व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर, आणि हे जे परिपत्रक आहे ते 15/3/2024 रोजी जाहीर झालेला आहे, याचा दिनांक आहे। तर आता अशा प्रकारे ही जी एक्झाम आहे ती पुन्हा रद्द झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। अशाच नवनवीन माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।